सुदेने पीडित झाली बहुत अशा समय मेघ वर्षात उभे कोणी न राहू देत सदनाळ आश्रयासी. संकट आले की चहूकडून येतात, एकीकडून येत नाहीत. गरीब झाली, चांडाळीन झाली, भिक्षा मागायला दारोदार फिरू लागली. राजियाची कांता काय भिक मागे. पण तुकाराम महाराज मला वाटते नंतर जन्मले ना, त्याच्या अगोदरचा खेळ आहे. राजाची बायको असून भीक मागू लागली. का मागू लागली? तिच्या कर्माचा भोग आहे. परंतु भीक कोणी वाढायला तयार नाही. घरोघर उपास चतुर्थीच्या दिवशी. बरं, इकडून तिकडून मागायला लागली. वरून पाऊस चालू आहे. सगळं ते हातामधलं खापर देखील भिजून गेलं. तिची एकटीची अवस्था नाही. जे जे संतांच्या मार्गाला लागले त्यांचं त्यांचं वाटोळं केलं. श्रमोनियाशी बहुत पुरी ग्राम त्यागून येत बाहेरी. तो मेघ शमला ते अवसरी विलोकित सती चौकडे. गावामध्ये भिक्षा मागून 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 थकली. थकल्यानंतर तिने विचार केला आता आपण बाहेर जावं. या गावात काही मिळत नाही. नाही म्हणल्याबरोबर बाहेर गेली की पाऊस बंद झाला. म्हणजे संकट बाहेर निघालं की संकट गेलं. हातात काही अन्न मिळू दिलं नाही. अशी थकलेली ती माऊली. देवालय पडले दृष्टीस तो हेमा समझळके कळस. कळशी पताका ती सुरस वाद्य वाजती अपार. बाहेर निघाल्यानंतर विचार केला. गावाच्या बाहेर मंदिर होत. मंदिर झळझळीत सोनं झळा. कळस दिसतो सोज्वळ अशा प्रकारचा चमनांग चमनांग होता. चम चम चमकू लागला मंदिराच्या भोवती. त्या माऊलीनं सतीनं पाहिलं आणि काय झालं पुढं. चंद्रानना धडकती बेरी नाद कोंदला नभोदरी. ऐसे लक्ष्मी दुराचारी देवद्वारी पातळी. मोठे मोठे ध्वज पताका अंबारी झालरी आकाशापर्यंत चम चम चमकू लागल्या. तिनं बघितलं हे मंदिर नक्कीच भगवंताचं मंदिर असावं. आणि इथं जागाच नाही ना कुठे. शेवटी काय करते माणूस, आल्या तिथं मुठभर द्यायला आणि शेवटी विसावा नसला की मंदिराशिवाय जागा नाही. ह्याच्यासाठी मंदिर बांधत होते. मंदिर म्हणजे देवासाठी नाही. पहिल्या काळामध्ये लोक पायी निघायचे. या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला. राहायचं कुठं मुक्कामाला, कुणाच्या दारात जायचं, ओळखी नसायच्या. म्हणून मंदिर बांधलेले असायचे. मंदिरावर जायचं, बसायचं. बसल्याबरोबर गावातले कोणी पाया पडायला आले ते म्हणायचे महाराज कोण्या गावचे तुम्ही, कुठून चाललात, कोणीकडे चाललात, जेवण केलं का, पाणी देऊ का. हे कशासाठी होतं, याचं नाव मंदिर. आल्या अतिथा मुठभर द्याया मागे पुढे तू पाहू नको. असं अतिथी देवो भव ही परंपरा मंदिरामध्ये. केस आनंद दाटला भारी उभी राहिली देवद्वारी. समीप येतसे ते सत्वरी हळूहळू ते काळी. मंदिर दिसलं, आनंद वाटला तिच्या मनामध्ये. आनंद वाटला आणि मंदिराकडे हळू 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 पावलं चालत ती मंदिराकडे निघाली. देवाचं दर्शन घेताना, संताकडे जाताना माणसानं कसं जात जावं, उल्हासानं आनंदानं जात जावं. मारून मुटकून नेल्यासारखं पोतीला आलं तर जणू काय काय झालं की डोक्यावर दगड दिला का काय की. पोती आनंदानं ऐकावी, भजन आनंदानं करावं आणि मंदिराकडे जाताना आनंदानं जावं. नसलं तर जाऊच नाही गेलं तर पाप लागत नाही. पण तिथं जाऊन दगड आणल्यासारखं जर बसविलं तर नक्कीच पाप लागतंय. अशा पद्धतीने उभी सन्मुख राहुनी नामध्वनी ऐकता करणी. तन्मय झाली ते क्षणी गणेश नामे ती काळी. महान राजाची बायको होती, पतिव्रता होती, सती होती. तिनं बघितलं मंदिरामध्ये भजन चाललंय, गजाननाचं स्तवन चालू झालेलं आहे. गणपती बाप्पाचे सगळ्या नामाचा गजर आहे. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीनं असा भजनात तल्लीन झालेलं. कानावर पडलं भजन. माऊलीच्या मनामध्ये आनंद झालेला आहे. अभ्र गेले शैनी रसून दिव्य पडले सूर्य किरण. नाम महिमा ती गायन करी नवल भगवंत. देवाचं नाव घेतलं रे घेतलं. आभाळ
मोकळं झालं, पाऊस निघून गेला, सूर्याचा स्वच्छ प्रकाश जगावर पडला. आणि प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान. आणि तुम्ही अंधारात बघा, तुम्हाला अंबाजोगाई आली का, वरवटी आली का, के झालं का, अंधार पडल्यावर तुम्हाला काही दिसत म्हणजे तुमचं ज्ञान हरपलं. अंधार म्हणजे ज्ञान गेलं, सूर्य उगवला, ज्ञान प्राप्त झालं, वस्तू दिसायला लागतात आणि माणसाचं डोकं नीट चालायला लागतंय. म्हणून त्याचं नाव आहे तम सोमा ज्योतिर्गमय. अंधाराकडून प्रकाशाकडे, तेजाकडे जावं. सूर्य उगवला आणि माऊलीला सगळं जगाचं ज्ञान व्हावू लागलं. अति उत्तम हे चतुर्थी व्रत